Hello student, welcome all of you. I'm Mr. D.R. Mani from UAT Mechanical Department, and this is part second. Today's lecture part second. That is, we have start flywheel and governor topic number 5. आपण लास्ट जे बघितलं पॉइंट ओके हा पार्ट मध्ये जो पहिला पार्ट आता ह्याचा बघितला त्याच्यामध्ये आपण क्लच जो आहे तो संपवलेला आहे पार्ट आणि ब्रेक आणि क्लच हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आता जो आहे तो हा नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करूया ज्याचं नाव आहे फ्लायव्हील अँड गव्हर्नर. ओके, दिस इज द ॲक्च्युअल टॉपिक नंबर 6. ओके, सो let's start today's this section. Okay, flywheel and governor. So what is the flywheel concept? Flywheel and governor are the mechanical system incorporated for desired purpose in the system. Flywheel is an energy storing device. आता फ्लायव्हील आणि गव्हर्नर हे दोन्ही काय तर मेकॅनिकल सिस्टीम आहेत, मेकॅनिकल डिव्हाइस आहेत. ओके, जे आपण एका पर्पजसाठी ते वापरतोय. मेकॅनिकल सिस्टीम मध्ये एका पर्पजसाठी आपण फ्लायव्हील आणि गव्हर्नर वापरतोय. सो फ्लायव्हील इज अन एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस. फ्लायव्हील काय आहे? जी एनर्जी स्टोअर करण्याचं डिव्हाइस जे आहे त्याला आपण फ्लायव्हील असं म्हणतो. फ्लायव्हील स्टोअर्स द एनर्जी अँड गिव्स अप द एनर्जी व्हेनेवर रिक्वायर्ड बाय द इंजिन ड्युरिंग अ सायकल. इंजिनला ज्यावेळी इंजिनमध्ये आपण बघितलं की स्ट्रोक्स असतात, ज्याला आपण म्हणतो सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, एक्झॉस्ट असे 4 स्ट्रोक असतात. सो त्यामध्ये ज्या वेळेला फ्लायव्हील ज्यावेळी इंजिनला एनर्जी ऍक्च्युली इंजिन मधनं जी पॉवर डेव्हलप होणार ती ऍब्सॉर्ब फ्लायव्हील करतं आणि ती एनर्जी स्टोअर करण्याचं काम फ्लायव्हील करतं, जी रोटेशनल एनर्जी आहे. ओके, आणि ज्यावेळी इंजिनला ज्यावेळी जे सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट स्ट्रोक जो आहे त्यावेळी काय होतं की इंजिनमध्ये पॉवर रिक्वायरमेंट असते, त्यावेळी ती फ्लायव्हील काय करतं, ती एनर्जी इंजिनला देते. आणि आपला जो तिसरा स्ट्रोक आहे म्हणजे सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, एक्सपान्शन स्ट्रोक जो आहे त्या स्ट्रोकला ऍक्च्युअली त्याला पॉवर स्ट्रोक असं म्हणतात. त्या स्ट्रोकला पॉवर जनरेट होते त्या एका स्ट्रोक मध्ये आणि ती फ्लायव्हील ती पॉवर ऍब्सॉर्ब करून घेतो आणि ती स्टोअर करून घेतो. ओके, ती एनर्जी स्टोअर करून घेतो. सो त्या 4 सायकल मध्ये, याला सायकल म्हणायचं, एक सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, ह्या जी सायकल आहे याच्यामध्ये ज्यावेळी रिक्वायरमेंट असेल एनर्जीची त्यावेळी ती देण्याचं काम फ्लायव्हील करतं. ओके, so it absorbs mechanical energy by increasing its angular velocity and release the same by decreasing its angular velocity. म्हणजे फ्लायव्हीलची एनर्जी ज्यावेळी वाढली आपण म्हणतोय किंवा ती कशी वाढणार तर अँग्युलर व्हेलॉसिटी तिची जी आहे, जी रोटेशनल एनर्जी आहे, रोटेशनल आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, ती काय होणार, इन्क्रीज होणार. ती इन्क्रीज झाली की मेकॅनिकल एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेणार आणि ज्यावेळी ती रिलीज होणार एनर्जी त्यावेळी अँग्युलर व्हेलॉसिटी काय होणार, डिक्रीज होणार. ओके, ज्यावेळी त्याने एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेणार त्यावेळी ती व्हेलॉसिटी वाढणार त्याची फ्लायव्हीलची, आणि फ्लायव्हीलची व्हेलॉसिटी कमी झाली याचा अर्थ एनर्जी म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीज होणार, म्हणजे एनर्जी रिलीज होणार. इट इज अ सॉलिड मास इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर व्हील विच इज अटॅच टू क्रँकशाफ्ट टू ऍब्सॉर्ब द एनर्जी. आता ही फ्लायव्हील जी आहे ती एक डिस्क आहे. ओके, आणि ती सर्क्युलर किंवा त्याला आपण सर्क्युलर व्हील म्हणू शकतोय. ते एक सॉलिड हेवी असं मास असणारं वेटेड असं सर्क्युलर डिस्क आहे जी क्रँकशाफ्टला अटॅच केलेली असते आणि ती एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेते. ऍब्सॉर्ब एनर्जी प्रोड्यूस बाय इंजिन ड्युरिंग पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोक जो असतो त्या पॉवर स्ट्रोक मध्ये इंजिन मध्ये पॉवर डेव्हलप होते, त्यावेळी ती एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेण्याचं काम हे फ्लायव्हीलचं असतं. अँड टू सप्लाय the stored energy back for other strokes.
सो कंट्रोलिंग द सायक्लिक फंक्शन. आणि दी सप्लाय स्टोअर एनर्जी केलेली आहे, ऍब्सॉर्ब एनर्जी केलेली आहे, ती सप्लाय करण्याचं काम सुद्धा म्हणजे तिसरे बाकीचे तीन स्ट्रोक जे आहेत, सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट, हे तीन स्ट्रोक जे आहेत त्यामध्ये एनर्जी देण्याचं काम हे फ्लायव्हीलचं आहे. ओके. Function flywheel does not maintain speed constant, but it controls the speed variation caused by the fluctuation of the engine turning moment during each cycle of operation. बघा आता फंक्शन फ्लायव्हीलचं काय, फ्लायव्हीलचं हे फंक्शन नाही की त्याचं की स्पीड कॉन्स्टंट ठेवायचं. ओके. फ्लायव्हील ही कंटिन्युअसली फिरते आणि स्पीड कॉन्स्टंट त्याचं नसतं, त्याचं असं नाही की त्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट असतं, पण ते स्पीड कंट्रोल कसं होईल किंवा व्हेरिएशन जे आहे की जसं की फ्लक्च्युएशन ऑफ इंजिन टर्निंग मोमेंट म्हणजेच काय, इंजिन मध्ये काय होतं की टर्निंग मोमेंट जे आहे प्रत्येक सायकलला चेंज होत राहतो. ओके. जसं की सक्शन आहे, सक्शनला एनर्जी रिक्वायरमेंट आहे, कॉम्प्रेशन आहे, कॉम्प्रेशनला एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, एक्सपान्शनला एनर्जीज डेव्हलप होते, इंजिन मध्ये इग्नाइट होते, स्पार्क इग्नाइट झाला. ओके. तर त्यावेळी फ्युएल ब्रंट होतं, फ्युएल आत पेट घेतं आणि तिथं जो स्फोट होतो किंवा थोडक्यात तिथं जे एक्सपान्शन होतं त्यामुळे ते स्पीडनं पिस्टन काय तर खाली ढकललं जातं आणि ते पिस्टन खाली ढकललं गेल्यामुळं ते ती जी एनर्जी आहे ती रोटेशनल एनर्जी जी खाली त्याला क्रँकशाफ्ट जोडलेली असते, ती क्रँकशाफ्ट हाय स्पीडने फिरायला लागतं. ओके. आणि ते क्रँकशाफ्टला आपण काय कनेक्ट केलं आहे, फ्लायव्हील, फ्लायव्हील सुद्धा हाय स्पीडनं फिरायला लागतं. ओके. म्हणजे त्यावेळी स्पीड काय झालेलं आहे, वाढलेलं आहे बघा. आणि सक्शन, कॉम्प्रेशन आणि शेवटचा एक्झॉस्ट स्ट्रोक आहे तिथं मात्र एनर्जी रिक्वायरमेंट आहे, आणि ती फ्लायव्हील हे कंटिन्युअसली जे क्रँकशाफ्ट जो फिरतो किंवा फ्लायव्हील जी फिरतं ती एनर्जी त्या तीन स्ट्रोकला रिक्वायरमेंट आहे. ओके. ती एनर्जी ती म्हणजे ह्याच्यामध्ये व्हेरिएशन झालं, बरोबर आहे. मग हे व्हेरिएशन जे होते ते कंट्रोल थोडक्यात करण्याचं काम, हे व्हेरिएशन जे एकदम हाय आणि एकदम लो असं जे आहे ते व्हेरिएशन त्याचं मिनिमाइज करायचं काम हे कोण करतं, फ्लायव्हील करतं. म्हणून असं म्हणलं की कॉन्स्टंट ठेवत नाही, लक्षात ठेवा, फ्लायव्हील हे स्पीड कॉन्स्टंट ठेवत नाही, तर स्पीड व्हेरिएशन जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न फ्लायव्हील करतं, हे लक्षात ठेवा. ओके. आता त्यानंतर ऍप्लिकेशन, तर फ्लायव्हीलचे ऍप्लिकेशन कोणते कोणते आहेत ते आपण बघू. सो ऍप्लिकेशन ऑफ फ्लायव्हील्स आर फ्लायव्हील युज्ड इन स्टीम इंजिन, फ्लायव्हील युज्ड इन आयसी इंजिन, फ्लायव्हील युज्ड इन रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. स्टीम इंजिन माहिती आहे आपल्याला, स्टीम इंजिन मध्ये फ्लायव्हील वापरतात, आयसी इंजिन मध्ये इंटरनल कंबशन इंजिन म्हणतात त्यामध्ये फ्लायव्हील वापरतात, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आहे त्याच्यामध्ये आपण फ्लायव्हील वापरतो. फ्लायव्हील युज्ड इन पंचिंग प्रेस अँड पंप, म्हणजे प्रेस मशीन जे असतं बघा, पंचिंग जे होतं. ओके. मेटल किंवा हे जे आपण बघतो की ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम वगैरे जे आहे ते पंचिंग ऑपरेशन्स जे होतात ज्याच्यामध्ये, किंवा कुठलीही प्लेट आहे त्याच्यामध्ये पंचिंग ऑपरेशन जे होतं ते पंचिंग मशीनवर होतं, त्या पंचिंग मशीनला फ्लायव्हील कनेक्ट केलेलं असतं. त्यानंतर प्रेस अँड पंप जे आहे, ओके, पंपमध्ये सुद्धा फ्लायव्हील असतो. फ्लायव्हील ऑल्सो युज्ड इन वॉच ॲज अ स्प्रिंग. आता फ्लायव्हील एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतो, त्यामुळं स्प्रिंग इथं काय आहे, स्प्रिंग जे वापरतोय आपण का नाही घड्याळामध्ये, ती ॲज अ फ्लायव्हीलचं काम करते, म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब करण्याचं काम ती करते. आणि ज्यावेळी रिक्वायरमेंट आहे, म्हणजे की आपण की देतोय बघा घड्याळाला, ओके, त्यावेळी ऍक्च्युली फ्लायव्हील ती स्प्रिंग काय होते, टाईट होते आणि ती गुंडाळते, वाउंड वाउंड होते, आणि फ्लायव्हील जे आहे ती फ्लायव्हील सारखं ती ऍक्ट करते आणि ती एनर्जी हळूहळू ती सुटत 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 जाते. ज्यावेळी रेग्युलर घड्याळ ज्यावेळी चालू असते त्यावेळी ती हळूहळू स्प्रिंग उलगडत उलगडत जाते, आणि त्यामुळं ती एनर्जी काय करते, रिलीज करते थोडक्यात.
किंवा अनेक उदाहरण म्हणजे आपण शिलाई मशीन बघितलेलं आहे. ओके. तर शिलाई मशीन जे आहे, शिलाई मशीन मध्ये पूर्वीचं म्हणजे जे मोटर विरहित, मोटर आता आपण बघतोय मोटरनं शिलाई मशीन ऑपरेट होतं. पण पूर्वीच्या काळचं शिलाई मशीन बघा, जरा माहित असेल तुम्हाला, एक पेडल होतं पायात. ओके. अशी स्क्वेअर किंवा रेक्टँगल अशी प्लेट, आणि ते आपण पुढं मागं वर खाली असं ते पायानं प्रेस करायची. ती प्रेस केली की त्याचं लिंकेज कोणाला दिलेलं आहे, एक व्हील असते बघा. ओके. ते कंटिन्युअसली जोरात फिरत असते. ज्यावेळी आपण हे पेडल प्रेस करतोय की नाही, त्याचं लिंकेज तिथे दिलेलं आहे. त्याला आपण ती एनर्जी जी आहे, ओके, तर ती मोशन आपण ट्रान्समिट करतोय रोटरी मोशन मध्ये. ओके. म्हणजे आपण आपण असं म्हणूया की ऑसिलेटिंग मोशन असं त्याला म्हणू शकतो आपण. ओके. ऑसिलेटिंग मोशन त्याला आपण म्हणतो. ऑसिलेटिंग मोशन ही जी आहे ती आपण ट्रान्समिट केली रोटरी मोशन मध्ये. सो ती कंटिन्युअसली ते आपल्या त्याला गती मिळते. मशीनला काय होते, एकसारखी गती मिळते. ज्यावेळी एकसारखं आपण ते करायला लागतोय व्हील, त्यावेळी ते काय होतं, ती गती निर्माण करते. सो त्याला सुद्धा फ्लाय व्हीलच म्हणतो. ती एनर्जी काय करते, स्टोअर करते. ओके. मशीनला रिक्वायरमेंट आहे तेव्हा ती एनर्जी, आपली स्पीड जरी जरा थोडं कमी झालं तर ती काय करतो, कंटिन्युअसली फ्लाय व्हील आपल्याला ती एनर्जी देतं. मशीन कंटिन्युअसली म्हणजे ती व्हेरिएशन आहे, जे स्पीड व्हेरिएशन आहे ती कंट्रोल करण्याचं काम थोडक्यात ते फ्लाय व्हीलचं असतं. सो दिस इज अ ऍप्लिकेशन ऑफ फ्लाय व्हील. ओके. So next one is the turning moment diagram. What is the turning moment diagram? It is a graphical representation of a turning moment. So crank pin effort for the various position of a crank. आता टर्निंग मोमेंट डायग्राम म्हणजे काय हे आपण बघूया. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ज्याच्यामध्ये क्रँक पिन एफर्ट, त्याला आपण टर्निंग मोमेंट किंवा क्रँक पिन एफर्ट म्हणू शकतो. व्हेरीज पोझिशन, क्रँक मध्ये कसं पोझिशन आहे, क्रँक जी गोल फिरते म्हणजे आपण इंजिनला खाली क्रँक शाफ्ट जोडतोय आणि ती क्रँक जी क्रँकला पुढे फ्लायव्हील आहे, मग क्रँक जी रोटेट होते. ओके. सो अशा पद्धतीची क्रँक तुम्हाला जस्ट बघा, हे आठवते का बघा, बघितले का तुम्ही, अशी क्रँक असते बघा, क्रँकशाफ्ट, असा क्रँकशाफ्ट असतो आणि ह्याच्यामध्ये हे असं, हे जो क्रँकशाफ्ट आहे आणि ह्याला असं हे दिस इज हा क्रँकशाफ्ट असतो बघा. ऑटोमोबाईल मध्ये, इंजिन मध्ये तुम्ही कधी बघितला असला तर, ओके, किंवा कुठल्या वर्कशॉप मध्ये बघितला असला तर तुम्हाला दिस इज अ क्रँकशाफ्ट. सो तो जो कंटिन्युअसली रोटेट होतो, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अँगल, क्रँक अँगल चेंज होतो आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस मध्ये, जस्ट अ मिनिट. सो देयर इज अ व्हेरिएशन इन द टर्निंग मोमेंट ऑन क्रँकशाफ्ट ड्युरिंग कंप्लीट सायकल. म्हणजे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मोमेंट, टर्निंग मोमेंट चेंज होतं त्या कंप्लीट सायकलमध्ये, सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, एक्झॉस्टमध्ये. तर ते आपल्याला ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन थ्रू बघायचं आहे. चेंजिंग क्रँक, आता ते कशावर अवलंबून आहे का, चेंजिंग क्रँक पोझिशन कशी आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे. चेंजिंग पिस्टन पिन एफर्ट, पिस्टन पिनचा जो एफर्ट आहे, पिस्टनला पिन जे अटॅच केलेले आहे, ओके, त्याचा एफर्ट कसा चेंज होतोय त्याच्यावर पण अवलंबून आहे. त्यानंतर चेंज इन इनर्शिया ऑफ द मुव्हिंग पार्ट जो आहे त्याचा इनर्शिया जसा चेंज होईल, ओके, त्याप्रमाणे त्याच्या सायकलवर परिणाम होणार. ओके. सो द टॉर्क ऑफ ऑन अन इंजिन क्रँकशाफ्ट व्हेरीज कंटिन्युअसली थ्रूआउट द वर्किंग सायकल. Torque on engine crankshaft varies continuously throughout the working cycle due to variation in the crank position, the pressure in the cylinder and the inertia force on the piston. म्हणजे हे 3 पॉइंट्स परत सांगितलेले आहेत की क्रँक पोझिशन कशी चेंज होईल त्याच्याप्रमाणे ते वर्किंग सायकल मध्ये कसे क्रँक पोझिशन चेंज होईल, किंवा प्रेशर सिलेंडर मधले कसं असेल, किंवा इनर्शिया फोर्स कसा असेल पिस्टनवर, त्या पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस होणार. इफ ग्राफ इज प्लॉटेड बिटवीन क्रँकशाफ्ट टॉर्क अँड क्रँक अँगल, the total area under the curve represents the work done by crankshaft during a cycle. ओके. सो ग्राफ याच्यामध्ये प्लॉट केला जातो क्रँकशाफ्ट टॉर्क अँड क्रँक अँगल मध्ये, म्हणजे टॉर्क आणि क्रँक अँगल, कसा अँगल चेंज झाला की कसा टॉर्क मिळणार
ह्याच्यामध्ये ग्राफ प्लॉट केलेला आहे. द टोटल एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट द वर्क डन बाय क्रँकशाफ्ट ड्युरिंग अ सायकल. पूर्ण वर्क डन क्रँकशाफ्ट मध्ये कशा पद्धतीनं जनरेट झालेलं आहे पूर्ण सायकल मध्ये, म्हणजे सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, एक्झॉस्ट या सायकल मध्ये, एका सायकल मध्ये कसं क्रँकशाफ्ट फिरलेलं आहे आणि त्या क्रँकशाफ्टनं कसं वर्क डन झालेलं आहे त्याच्यामध्ये, हे ती ग्राफ दाखवतो. साधारणपणे हे असा ग्राफ आहे. बघा, टर्निंग मोमेंट डायग्राम प्लस टॉर्क, म्हणजे क्रँक अँगल इज टर्निंग मोमेंट डायग्राम होते, सॉरी, क्रँक अँगल, दिस इज द थिटा. क्रँक अँगल आहे म्हणजे अँगल म्हणजे थिटा असणार आहे, तो कसा चेंज होईल आणि त्याप्रमाणे कसं टॉर्क डेव्हलप होईल, ह्याचा ग्राफ जो आहे तो म्हणजे टर्निंग मोमेंट डायग्राम, याला म्हणायचं टर्निंग मोमेंट डायग्राम. ओके, सो हा जो ग्राफ आहे तो प्लॉट म्हणजे इंजिन क्रँकशाफ्ट कशा पद्धतीने वर्क होणार आहे, कसं टॉर्क देणार आहे त्याच्यावर असा हा ग्राफ आहे. सो द लाईन एई शोज कॉन्स्टंट रेजिस्टन्स टॉर्क. एई हॉरिझॉन्टल लाईन जी दाखवते ती काय दाखवले की ए टू ई, बघा हॉरिझॉन्टल लाईन काय दाखवणार आहे, कॉन्स्टंट टॉर्क ही लाईन दाखवणार आहे. पण टॉर्क इथं कॉन्स्टंट मिळतोय काय, नाही, कारण सायकल जशी चेंज होईल तसं, किंवा त्या सायकल मध्ये कशा पद्धतीने स्ट्रोक्स मिळतील तसे ते वर्क डन होणार आहे क्रँकशाफ्टचं. ओके, सो लाईन ए शोज द कॉन्स्टंट रेजिस्टन्स टॉर्क विच ऑल्सो रिप्रेझेंट द मीन इंजिन टॉर्क. त्याला मीन इंजिन टॉर्क पण आपण म्हणू शकतोय. ओके, किंवा कॉन्स्टंट रेजिस्टन्स टॉर्क म्हणू शकतोय. लूप एरिया बिटवीन ए अँड बी, द इंजिन टॉर्क एक्सीड द रेजिस्टिंग टॉर्क अँड द क्रँकशाफ्ट एक्सलरेट. तर लूप एरिया जो ए टू बी आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिसते बघा, इथून काय झालेलं आहे, टॉर्क वाढलेला आहे. टॉर्क वाढला म्हटलं की ही मीन टॉर्क आहे. ओके, एक मीन लाईन आपण ओढली, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी मिळाली लूप एरिया ए, म्हणजे हा टॉर्क आहे ज्यापेक्षा एनर्जी जास्त निर्माण झाली. ओके, ए टू बी मध्ये म्हणजे टॉर्क इन्क्रीज झाला. सो द लूप एरिया इंडिकेट एक्सेस एनर्जी सप्लाय ड्युरिंग दॅट टाइम, म्हणजे त्या टायमिंग मध्ये ए टू बी मध्ये काय झालं आहे, एक्सेस एनर्जी निर्माण झालेली आहे किंवा क्रिएट झालेली आहे, ते दाखवतो ग्राफ. Similarly, between B and C, the loop area is below resisting torque, which indicate the engine torque is less than resisting torque and crankshaft de-accelerate. बघा इथे तुम्हाला काय दिसते बघा, क्रँकशाफ्ट कसा फिरला, क्रँकशाफ्ट जसं फिरणार तसं क्रँक अँगल जसं मिळणार तसं पद्धतीने टॉर्क कसा होणार बघा. तर इथं आला वरती की काय होणार, या लूप मध्ये एनर्जी एक्सेस झाली, बी मध्ये काय होणार, एनर्जी डिक्रीज होणार बी टू सी मध्ये, परत सी टू डी मध्ये परत एनर्जी थोडी वाढली, परत डी टू ए मध्ये एनर्जी परत कमी झाली. म्हणजे पहिला वाढणार, एकदम हाय वाढणार, परत थोडस कमी होणार, परत वाढणार, थोडं वाढणार, आता पहिल्यापेक्षा कमी वाढणार, म्हणजे ए पेक्षा सी इथं कमी आहे, आणि त्यानंतर परत कमी 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 असं होणार. परत पॉवर आली की परत वाढणार, पॉवर स्ट्रोक मिळाला की परत मग उरलेल्या 3 स्ट्रोक मध्ये कमी 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 अशा पद्धतीने ते जाणार आहे. ओके, तर क्रँक अँगल कसा चेंज होईल, हा अँगल जो आहे तो कसा चेंज होईल, क्रँकशाफ्ट कसा फिरेल, तर त्याच्यावर अवलंबून हा ग्राफ आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आता हा लूप, हा ग्राफ आहे. सो बघा, द लूप एरिया बी शोज द डिफिशियन्सी इन एनर्जी अवेलेबल ड्युरिंग द टाइम. बी शोज काय करतोय, डिफिशियन्सी इन एनर्जी, त्या टायमिंग मध्ये एनर्जी काय झाल्या, कमी झाल्या. ऍट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ए अँड बी, द इंजिन अँड टॉर्क engine and torque load are equal, so that there is no acceleration and deceleration of the flywheel.
and speed is maximum or minimum at these points. म्हणजे ॲट पर्टिक्युलर ए बी पॉईंटला काय झालेलं आहे, आपण काय म्हणू शकतो, इंजिन अँड टॉर्क लोड आर इक्वल. इंजिन मधलं टॉर्क लोड जो आहे तो इक्वल आहे, ॲक्सलरेशन पण आहे आणि डिॲक्सलरेशन पण आहे. ओके. फॉर मल्टी-cylinder engine, the total torque of any crankshaft position is the algebraic sum of the torque exerted by the various cranks. म्हणजे मल्टी सिलेंडर इंजिन, ज्या जास्त सिलेंडर जिथं असतात इंजिन मध्ये, तिथं काय असतं, हाय स्पीड असतं एकदम खूप. आणि तिथं जे आहे ते त्यामध्ये काय करायचं, अल्जेब्रिक सम करायचे, सगळे क्रँकशाफ्ट पोझिशनची पोझिशन वेगळ्याची त्याचे सम करायची, आणि त्याच्यामध्ये टॉर्क कशा पद्धतीने मिळणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने, तर त्या सगळ्याची सम धरली जाते. दीज आर नॉट इक्वल सिन्स द क्रँक विल हॅव डिफरंट अँग्युलर पोझिशन रिलेटेड टू द क्रँकशाफ्ट. हे वेगवेगळं मिळतं आपल्याला, त्यामुळे ते इक्वल असं नसतं, वेगळं असतं. त्यामुळं जसे अँग्युलर पोझिशन असेल त्याच्याप्रमाणे आपल्याला टॉर्क त्या पद्धतीने मिळणार आहे. ओके. सो दिस इज द टर्निंग मोमेंट डायग्राम फॉर फ्लायव्हील. ओके. एक महत्वाची डायग्राम आहे टर्निंग मोमेंट डायग्राम. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे, तो मॅक्झिमम विचारला जातो. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.